Good afternoon, everyone. लास्ट लेक्चर आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांटी याचं ऑब्झर्वेशन केलेलं होतं. त्याचा डायग्राम वगैरे आपण सिस्टमॅटिकली ड्रॉ केलेला होता. क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी म्हणजे किंगडम प्लांटीमध्ये दोन क्लास आपण केलेले होते, क्रिप्टोगॅम अँड फनेरोगॅम. तर क्रिप्टोगॅममध्ये तीन डिव्हिजन होते. मुद्दा लक्षात घ्या, क्रिप्टोगॅममध्ये 3 डिव्हिजन होते, तर फनेरोगॅममध्ये 2 डिव्हिजन होते. लक्षात येत आहे. क्रिप्टोगॅममध्ये म्हणजे बेसिकली किंगडम प्लांटीचे 5 क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन केलेलं होतं. आता हे जेव्हा आपण टीच करतो आहोत, हे जेव्हा तुम्ही ज्याचं ऑब्झर्वेशन करता आहात, हे शिकत असताना बायोचा पार्ट शिकत असताना फक्त पुस्तक सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला काय चाललंय याच्या बाबतीत आयडिया येऊ शकतात. कारण हा टोटल थिओरॉटिकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही सांगता येत नाही. चित्र काय तुमच्याकडं आहेतच, मग त्यानुसार तुम्हाला त्या बाबतीत बोलता येतं. म्हणून म्हटलं हे शिकत असताना पुस्तक आपल्यासमोर ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होते. काल एक मी डायग्राम काढलेला होता लास्ट लेक्चरला. कुठला डायग्राम काढलेला होता आठवतो का? तर किंगडम प्लांटीमध्ये 2 क्लासचं किंवा 2 प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यापैकी पहिला क्लास होता क्रिप्टोगॅम, म्हणजे डू नॉट प्रोड्यूस सीड, ज्याला सीड येत नाहीत. आणि दुसरं होतं फनेरोगॅम, दे प्रोड्यूस सीड. या बेसवरती असे 2 क्लासिफिकेशन केले होते. तर क्रिप्टोगॅममध्ये 3 डिव्हिजन येतात. एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा. तर फनेरोगॅममध्ये सुद्धा फनेरोगॅमचं सुद्धा 2 क्लासमध्ये डिव्हिजन केलेलं आहे, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचं पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे, मोनोकॉटिलिडन्स अँड डायकॉटिलिडन्स. लक्षात येतं की बघा सगळ्यांच्या काय चाललं आहे ते सिस्टमॅटिकली कळलं का सगळ्यांना? तर बेसिकली आपण काय चाललेलं आहे लक्षात येते का? परत एक वेळेस मी तुम्हाला आठवण करून देतो काय चाललंय आपलं. तर किंगडम प्लांटी जो आहे त्याचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं. एक आहे क्रिप्टोगॅम आणि दुसरा आहे फनेरोगॅम. डायग्राम मी तुम्हाला बोर्डवरती काढून दिलेला होता. त्याचबरोबर क्रिप्टोगॅम म्हणजे काय? डू नॉट प्रोड्यूस सीड, ज्या प्लांटला सीड येत नाहीत अशा प्लांटला आपण क्रिप्टोगॅम असं म्हणायचं. आणि दुसरे जे प्लांट होते त्याला म्हणायचं फनेरोगॅम. ओके. त्याच्यानंतर क्रिप्टोगॅमचं 3 डिव्हिजनमध्ये क्लासिफिकेशन केलं. एक पहिला डिव्हिजन थॅलोफायटा, दुसरा डिव्हिजन ब्रायोफायटा, तिसरा डिव्हिजन टेरिडोफायटा. हे 3 डिव्हिजन झाले फाईटचे. क्लिअर? त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आता दुसऱ्या बाजू राहिली. दुसरं काय? फनेरोगॅम. फनेरोगॅमचे किती क्लासमध्ये क्लासिफिकेशन? 2. कोणते कोणते? जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. कोणते कोणते? जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचं पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, डायकॉट आणि मोनोकॉट, डायकॉटिलिडनस आणि मोनोकॉटिलिडनस. अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. आता आपण क्रिप्टोगॅमबद्दल डिटेल पाहायचं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या 3 डिव्हिजनबद्दल मी माहिती सांगणार आहे. तर पहिलं ऑब्झर्वेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले. काय ऑब्झर्वेशन? एका डबक्याकडे जा, जे डबकं तुम्हाला ग्रीन हिरवं दिसते. आता सध्या यावर्षी पाऊस काळ जास्त आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. इवन बऱ्याचदा रस्त्यावरून पाणी जास्त काळ जर वाहत असेल तर त्या रस्त्याला सिमेंटचा वगैरे असलेल्या रस्त्यावरती सतत पाणी खराब इकडं तिकडं असं पाणी वाहत असेल तर त्याच्यावरती हिरवळ म्हणजे हिरवीगार जागा झालेली तुम्हाला, पाणी सतत वाहत असेल तर हिरवी जागा, अदरवाईज आज वाहिले उद्या बंद झालं व्हायचं, पुन्हा परवाला वाहिले, तर अशा वेळेस बऱ्याचदा तुम्हाला दिसत नाही. कारण त्याच्यामुळं त्यावेळेस काय होते, त्या अल्गीला वॉटर रिक्वायर्ड आहे, मग ती कुठेही वाढते. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी आहेत. तर तुम्ही डबक्याचं जर ऑब्झर्वेशन केलं, एखाद्या डबक्याचं सर्चिंग करा, ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रीनिश वॉटर पाहायला मिळतं अशा डबक्याचं सर्चिंग करा. सर्च फॉर अ पॉन्ड विथ अ ग्रीनिश वॉटर. पाहिलं? कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर फ्रॉम द वॉटर.
आता तुम्हाला त्याच्यात समजा डबकं जर हिरवं झालं असेल, तुम्ही जर हात टाकला तर असे दोरे 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 दोऱ्यासारखं तुम्हाला हिरवे पदार्थ हिरवे दोरे असे तुम्हाला पाहायला मिळतात. बऱ्याच जणांना घाण वाटतं. आणि हे जे फायबर आहेत, पुट द फायबर म्हणजे हे जे धागे आहेत, पुट द फायबर इन अ पेट्री डिश अँड वॉश विथ द क्लीन विथ वॉटर. आणि मग हे जे फायबर आहेत हे एका पेट्री डिश म्हणजे छोटीशी वाटी असते, छोटीशी काचेची वाटी असते, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि स्वच्छ पाण्याने त्याला धुवायचं. आणि पुट ऑफ द सम फायबर पुट वन ऑफ द फायबर इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ ग्लास स्लाईड अँड स्प्रेड इट आउट अ स्ट्रेट. आणि मग त्याला पाण्याच्या ते जे धागे आहेत हे ते धागे असे त्या पट्टीवरती, काच पट्टीवरती पसरायचे, पाणी टाकायचं आणि त्याचे लांबत लांब धागे असे पसरवायचे. आणि मग त्याच्यावरती दुसरी स्लाईड ठेवायची आणि मायक्रोस्कोपच्या अंडर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग पुट अ कव्हर स्लिप ओव्हर द स्लाईड अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप, ज्याचं अतिशय बारकाईने निरीक्षण करता येतं, अतिशय लहान पार्टचं सुद्धा काळजीपूर्वक. तर डू यू सी द स्पायरली अरेंज ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन द सेल. तर त्याच्यामध्ये असणारे स्पायरली म्हणजे गुंडाळणारे, तुम्हाला कदाचित माहीत असेल. वेल माहिती आहे की नाही, वेल्स वरती चढत असताना ते त्याच्यातनं धागे टाईप निघतात आणि ते कशाचा तरी आधार घेतात. लक्षात आलं का? दॅट इज स्पायरल टाईप ऑफ, स्प्रिंग टाईप ऑफ. तर स्पायरली असे धागे, हिरव्या रंगाचे धागे तुम्हाला दिसतील आणि ते काय आहेत, त्याचे क्लोरोप्लास्टच्या सेल आहेत. इन द स्ट्रेट फायबर आहेत का? येस, स्ट्रेट फायबर क्लोरोप्लास्ट सेल आहेत. आणि म्हणून त्याला पण दिस प्लांट इज कॉल्ड ॲज स्पायरोगायरा. त्या प्लांटला काय म्हणतात? स्पायरोगायरा. इथंपर्यंत आलं चित्र आहे तुमच्याकडे स्पायरोगायराचं आहे. चारा, उल्वा असे किंवा कारा, बरेच जण चारा म्हणतात, बरेच जण कारा म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं तसं काही अडचण नाही, आपण काही म्हटलं तरी काही हरकत नाही. मुद्दा लक्षात आला. आजूबाजूला आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, आजूबाजूला खूप सारं पाणी साचलेलं आहे. एखाद्या हिरव्या झालेल्या डबक्याकडे जायचं, त्याच्यातनं हात घालून म्हणा कशाने ते हिरवे धागे पकडायचे, घरी आणायचं, त्याला वॉश करायचं आणि पण त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो आपल्याला ऑब्झर्व करायला. ते एका काचपट्टीवरती घ्यायचं आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या ह्याने ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला ग्रीन क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये स्प्रिंकलर कसलं स्पायरली अरेंज थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात का? तर यस, कारण ते ग्रीन लाईक क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर इथंपर्यंत सगळ्यांना काय शंका आहे? कोणतं आहे? क्रिप्टोगॅम म्हणजे अशा प्रकारच्या प्लांट ते सीड प्रोड्यूस करत नाहीत. आता शेवाळाला सीड आहे का? शेवाळ म्हणजे जे स्पायरोगारा आहे, स्पायरोगारा हे शेवाळांच्या व्हरायटीमध्ये येतं. त्याला सीड दिसलं का कधी? ते येते कसं कसं उगते तेच आपल्याला माहिती नाही. बाकी सीडबद्दल आपण चर्चाच करत नाही. क्लिअर? तर याच्याबद्दल आपण ह्या क्रिप्टोगॅमचं 3 प्रकारे क्लासिफिकेशन केलं आहे. 3 डिव्हिजनमध्ये क्लासिफाय केलं आहे क्रिप्टोगॅम. पहिला थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा आणि तिसरा टेरिडोफायटा. अशा 3 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातला पहिला क्लास आहे डिव्हिजन थॅलोफायटा. कोणता डिव्हिजन आहे? थॅलोफायटा. तर या थॅलोफायटामध्ये काय काय येते याच्या बाबतीत आपण चर्चा करूया. चला पुढे जाऊयात. मग व्हॉट इज अ थॅलोफायटा? थॅलोफायटा म्हणजे काय? आपण क्लासिफिकेशन केलंय, डायग्राम काढलेला होता, आठवतं का डायग्राम? कोणते? पहिला किंगडम प्लांटी, त्याचे 2 क्लास कोणते? क्रिप्टोगॅम आणि फनेरोगॅम. क्रिप्टोग्राममध्ये 3 डिव्हिजन. कोणता? पहिला थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा, तिसरा टेरिडोफायटा. हे कोणाचे क्लास आहेत? क्रिप्टोगॅमचे. क्रिप्टोगॅम कोणाचं क्लासिफिकेशन आहे? किंगडम प्लांटीचं. एक बाजू झाली, इकडची बाजू झाली, इकडची. हे काय आहे? हे काय आहे? किंगडम प्लांटी. ओके, इट इज किंगडम प्लांटी. इकडच्या बाजूला आलो आपण. इकडच्या बाजूला कोण आहे आणि इकडच्या बाजूला कोण आहे? 2 पार्ट्समध्ये किंगडम प्लांटीचा 2 पार्ट्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. राईट? पहिला क्लास कोणता? किंगडम प्लांटीमध्ये पहिला क्लास कोणता? क्रिप्टोगॅम. उजव्या हाताला कोणता गॅम? क्रिप्टोगॅम. डाव्या हाताला कोणता गॅम? फनेरोगॅम. याचे 3 क्लासमध्ये क्लासिफिकेशन. याचे किती क्लासमध्ये क्लासिफिकेशन? 3. पहिला डिव्हिजन कोणता? थॅलोफायटा. दुसरा डिव्हिजन ब्रायोफायटा. तिसरा डिव्हिजन टेरिडोफायटा. हे झालं, याचं बाजू बंद झाली. आता इकडच्या बाजूला आपण लेफ्ट हँड साईडला म्हणजे तुमच्या राईटला, माझा लेफ्ट म्हणजे तुमचा राईट ना,
माझ्या लेफ्टला म्हणजे तुमच्या राईटला काय दिसतंय चित्रामध्ये, तर त्याच्या राईटला काय आहे, कोणता आहे, फनेरोग्रामचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन. कोणतं जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचं पुन्हा 2 क्लास म्हणजे मोनोकॉट, डायकॉट. आणि मग हे कुठून मिळवलं हे तुमच्याकडं ऑब्झर्वेशनमध्ये दिलेलं आहे. आता जाऊ आपण पहिला डिव्हिजन, थॅलोफायटा. चला मग थॅलोफायटा. दीज प्लांट ग्रोज मेनली इन वॉटर. थॅलोफायटामध्ये येणाऱ्या सगळ्या वनस्पतींना स्टेम नाही आणि रूटही नाही. देयर इज अ नो स्टेम नो रूट. या बेसवरती थॅलोफायटामध्ये येणाऱ्या जे प्लांटी आहेत त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. या प्लांटीमध्ये किंवा या प्लांट्समध्ये मेनली ह्या प्लांट कुठं वाढतात, इन वॉटर. त्याचबरोबर दिस ग्रुप ऑफ प्लांट विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक. या पाण्यात वाढणाऱ्या प्लांट्सला काय नाही आहे, डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक, रूट नाही आहे, स्टेम नाही आहे, त्याचबरोबर लिव्ज नाही आहे, फ्लावर नाही आहे. हे 4 पार्ट्स नाही. कोण नाही आहे, रूट नाही आहे, स्टेम नाही आहे, लिव्ज नाही आहे, फ्लावर नाही आहेत. मग काय आहेत, बट आर ॲटोट्रोपिक आहेत. ह्या कशा आहेत, ॲटोट्रोपिक आहेत. कशामुळं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. हिरवी दिसते की नाही, हिरवी दिसते म्हणजे त्याच्याकडे काय, क्लोरोप्लास्ट आहे. आणि त्याच्याकडं क्लोरोप्लास्ट असल्यामुळं बाय चान्स, थोडंसं इमॅजिन करा, जर माणसाकडं क्लोरोप्लास्ट असता तर या कोरोनाच्या काळात त्याला काहीच प्रॉब्लेम आला असता. मुद्दा लक्षात आला का. आपल्याकडं क्लोरोप्लास्ट आहे का, नाही. त्याच्यामुळं आपण ॲटोट्रोपस नाही. आपण कोणावरती डिपेंड, दुसऱ्यावरती. दॅट्स वाय वी आर हेट्रोट्रोपस. वी आर डिपेंड्स upon other plant as well as animal. Therefore we are heterotropous. If we have a chloroplast, so any season we have come and go. Any season, just like a summer, just like a winter, just like a rainy, any season there is a come and go. So there is a no effect on the human beings. आता लक्षात आला. जर समजा आपल्याकडं क्लोरोप्लास्ट हा जर पिगमेंट असता, म्हणजे भूक लागेल का, कारण अन्न तयार आपणच करणार. उन्हात गेलं की जेवढा वेळ पाहिजे तोपर्यंत अन्न तयार करायचं, ओके, पोट भरून जातं, सुरू. काही खायला लागतं का, नाही. काही करायची गरज नाही, पोट भरण्यासाठी सगळं लागतं. बाकी आपण फिरले असते कुठेही असं. चला, ओके, कळलं का. तर ज्याच्याकडं क्लोरोप्लास्ट आहेत, मग यांच्याकडं ह्या ज्या प्लांट दिसतात, कोणत्या, थॅलोफायटामध्ये येणाऱ्या प्लांट कशा ग्रीन दिसतात. म्हणजे काय, याच्याकडं क्लोरोप्लास्ट आहे, यांच्याकडं क्लोरोफिल आहे. मग काय नाही, रूट नाही, स्टेम नाही, लिव्ह नाही आणि फ्लावर नाही. काय काय नाही, रूट नाही, स्टेम नाही, लिव्ज नाही, फ्लावर नाही. आहे काय, ग्रीन कलर्ड क्लोरोप्लास्ट आहेत किंवा क्लोरोफिल आहेत. आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इट्स कॉल्ड अल्गी. यांना काय म्हणतो, अल्गी. आणि अल्गी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. अल्गीमध्ये खूप साऱ्या डायव्हर्सिटी. देर आर द डिफरंट व्हरायटीज वी हॅव सीन. दे मे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. आता ज्या या अल्गी आहेत, ज्यांना रूट नाही, स्टेम नाही, काय नाही, आणखी रूट नाही, स्टेम नाही, लिव्ज नाही, फ्लावर नाही, याचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यापैकी पहिला आहे युनिसेल्युलर अल्गी, इवन मल्टीसेल्युलर अल्गी. आणि याचं अँड कुठपर्यंत आले बघा, अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. एकतर युनिसेल्युलर आहेत, त्याचबरोबर मल्टीसेल्युलर आहेत, त्याच आणखीन काय, मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिशय लहान आहेत, इवन अतिशय मोठ्या अल्गी तुम्हाला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, अल्गी ऑफ स्पायरोगायरा, अल्थ्रोक्स, अल्वा आणि सार्गसम एक्सेट्रा या प्रकारच्या काय आहेत, अल्गी आपल्याला पाहायला मिळतात. सम ऑफ दीज आर फाउंड इन, यापैकी काही कुठं वाढतात, सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर अँड सम ऑफ दीज आर फाउंड इन सलाईन वॉटर. यातल्या काही ज्या अल्गी आहेत, यातल्या काही अल्गी फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यात वाढतात, तर काही सलाईन वॉटर म्हणजे सॉल्टी वॉटरमध्ये वाढतात. दीज प्लांट युजली हॅव अ सॉफ्ट. या ज्या अल्गी नावाच्या ज्या प्लांट्स आहेत, जसं की पायरोगायरा, अल्थ्रक्स, उल्वा, सर्गसम, या ज्या सगळ्या काही प्लांट आहेत, ह्या युजली सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. फायबर म्हणजे धागे आहेत, फक्त तुम्हाला लांबून नुसते धागे दिसतात. जर तुम्ही कधी अशा शेवाळच्या याच्यावरती पाय ठेवला तर तुम्ही घसरून पडता, म्हणजे ते शेवाळ आहे.
तर व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक ईस्ट अँड माउल्ड्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. आता हे माउल्ड जे फंगस, इट इज वन टाईप ऑफ फंगस आहे. फंगस, काही प्रकारचे फंगस आहेत ज्याला ईस्ट किंवा माउल्ड्स असं म्हणतात. तर त्यांच्याकडं क्लोरोफिल नसतं. मग ते कसे दिसतात? थोडंसं कॉटन असल्यासारखं दिसतात. बुरशी माहिती आहे ना, बुरशी ते ब्रेडवरती वगैरे वाढते, तर ते थोडंसं कॉटन टाईप दिसतं. म्हणजेच त्याच्यामध्ये हिरवं दिसतं का? नाही. कसं दिसतं? व्हाईट. ग्रीन दिसतं, त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल असतात. व्हाईट असल्यामुळे क्लोरोफिल आहे का? नाही. दॅट्स वाय देर इज अ अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल अँड ऑल्सो इन्क्लुड्स इन दिस ग्रुप. तर हे जे फंगीसुद्धा, या प्रकारची फंगीसुद्धा जस्ट लाईक ईस्ट किंवा माउल्ड्स, या प्रकारची फंगीसुद्धा या व्हरायटीमध्ये येते. कारण त्याचे पण कसे आहेत? धागे आहेत. स्पायरोगायराचे पण काय आहेत? धागे आहेत. अल्गीचे सुद्धा काय धागे आहेत. फक्त ह्या काय आहेत? ऑटोट्रोपस आहेत. अल्गी ऑटोट्रोपस आहेत आणि फंगी हेट्रोट्रोपस आहेत. लक्षात आलं का? अल्गी कशात? ॲटोट्रोपस आहेत. वाय इट इज ॲटोट्रोपस? बिकॉज देर इज अ क्लोरोफिल. ही कशा दिसतात? हिरव्या. अल्गी कशा दिसतात? हिरव्या. म्हणजे काय आहे त्यांच्याकडं? क्लोरोफिल. क्लोरोफिल असल्यामुळे कशा झाल्या? ॲटोट्रोपस. त्याचबरोबर फंगीसुद्धा याच व्हरायटीमध्ये मोडतात. कोणत्या? थॅलोफायटामध्ये. मग फंगीचं एक्झाम्पल काय? ईस्ट किंवा माउल्ड्स. ह्या कशा दिसतात? व्हाईट कलरच्या. आणि ह्या व्हाईट कलरच्या दिसतात म्हणजे क्लोरोफिल आहेत का? नाही. म्हणजे हे काय? इट डिपेंड्स अपॉन अनदर प्लांट्स ऑर ॲनिमल्स. राईट? इट डिपेंड्स अपॉन प्लांट्स ऑर ॲनिमल्स. कारण हे स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर. माउल्ड्स म्हणजे फंगाई व्हरायटीमध्ये येणारे थॅलोफाइट जे आहेत ते हेट्रोट्रोपस आहेत. तर जे अल्गी आहेत त्या काय आहेत? ॲटोट्रोपस आहेत. अशा प्रकारचं हे इंट्रोडक्शन आपल्या या टॉपिकमध्ये रिप्रेझेंट करण्यात आलेलं आहे. बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का? टॉपिक तसा अतिशय सोपा आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तसा अतिशय सोपा आहे, पण सोपा असण्यापेक्षा आपल्याला जास्त कळणं जास्त गरजेचं आहे. पहिला डिव्हिजन कळला? काही नाही, थिअरॉटिकल पार्ट आहे. फक्त वेगवेगळे छोटे पार्ट आहेत. हां, आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हा थॅलोफायटा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर सगळ्यांनी स्पायरोगायराचा वेल लेबल्ड डायग्राम आपल्या नोटबुकमध्ये काढायचा आहे. कोणाचा? स्पायरोगायराचा. पेज नंबर 76. डिव्हिजन कोणता? थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये कुठला डायग्राम दिला आहे? स्पायरोगायराचा. वेल लेबल्ड डायग्राम काढायचा आणि माझ्या नंबरला, माझा नंबर आता सगळ्यांना माहिती झाला आहे, 9270581068, या नंबरवरती मला काय करायचं? ते पाठवायचं आहे. डायग्राम मला पाठवायचं आहे. क्लिअर? काही शंका आहे कोणाला? चला ओके. आता सध्या आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. सेकंड डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे काय? याच्यामध्ये डिफरंट पार्ट तुम्हाला मिळतात. दे डिफरन्शिएटेड विथ द हेल्प ऑफ पार्ट, पण याच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू नाही आहेत. लक्षात आलं का? याच्यामध्ये व्हस्क्युलर टिश्यू नाहीत. पहिल्यांदा आपण हे भेटतात कुठे, कशा असतात, याच्या बाबतीत आपण चर्चा करूयात आणि मग उद्याच्या लेक्चरला आपण याच्याबद्दल डिटेल डिस्कशन. तर ऑब्झर्वेशनमध्ये पहा, यू हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन द ओल्ड वॉल्स, ब्रिक्स अँड रॉक इन अ रेनी सीझन. बघा, जर काळजीपूर्वक आठवा, हे कन्सेप्ट काळजीपूर्वक पहा, वाचा. तुम्हाला याच्यातल्या काही कन्सेप्ट कळतात का पहा. तर आत्ता सध्या आपल्याकडे पावसाळा चालू आहे आणि या पावसाळा चालू असल्या कारणाने आपल्याला, राईट ना, पावसाळा चालू आहे, खूप सारा पाऊस पडतो आहे. तर बऱ्याच ठिकाणी जुन्या भिंतीवरती म्हणा, ज्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून वीट हलवलेली नाही, उचललेली नाही, त्याला कोणी स्पर्श केलेला नाही, किंवा एखाद्या ठिकाणी खूप सारा खडक असा पडून आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला एक कार्पेट अंथरल्यासारखं ग्रीन कलरचं, जसं की एखादं कटिंग केलेलं, ग्रास कट केलेला जसा सरफेस असतो की नाही लॉनवरती, तशा पद्धतीचं एक ग्रीन कलरचं कार्पेट या रेनी सीझनमध्ये भिंतीवरती, आणखीन कुठं दिसतं? दगडांवरती, आणखीन कुठं दिसतं? विटांवरती तुम्हाला पाहायला मिळतं. रेनी सीझनमध्ये फक्त, इतर वेळेस नाही पाहायला मिळतं. तर त्याचं काय करायचं? स्क्रॅप इट जंटली विथ अ स्मॉल रूलर. थोडंसं असं खरडून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे मॅग्निफाईंग लेन्सच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? मॅग्निफाईंग लेन्सच्या
माध्यमातून त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर बेसिकली हे यांचे सगळे पार्ट आता डिफरन्शिएट होणार आहेत. बघा, दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे काय? दिस टाईप ऑफ प्लांट विच ग्रो इन वॉटर ॲज वेल ॲज ग्रो ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. पाण्यावरती आणि जमिनीवरती या दोन्ही ठिकाणी या प्रकारच्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या जे काही अल्गी आहेत, जे काही शेवाळ आहेत, तर ते ॲम्फिबियन्स आहेत. म्हणजे पाण्यात पण वाढतं आणि जमिनीवरती पण वाढतात. ऑफ द प्लांट किंगडम या व्हरायटीमध्ये येतात. बिकॉज ऑफ दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ते ओल्या जमिनीत वाढतं, पण त्याला जर त्याच्यासारखे जर खूप सारे इन्क्रीज करायचे तर रिप्रोडक्शन, री म्हणजे पुन्हा 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 तयार होणे. रिपीट म्हणतो की नाही, रिपीट म्हणजे तीच गोष्ट पुन्हा ऐकणं, रिपीट. री म्हणजे पुन्हा, प्रोडक्शन म्हणजे तयार होणे, रिप्रोडक्शन म्हणजे पुन्हा तयार होणे. दीज प्लांट आर थॅलॉइड्स. थॅलॉइड म्हणजे काय? एखाद्या प्लांटची एंटायर बॉडी ऑफ द मल्टीसेल्युलर नॉन मुव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला थॅलॉइड्स असं म्हणतो. थॅलॉइड म्हणजे काय? एंटायर बॉडी म्हणजे पूर्ण बॉडी, पण ते नॉन मुव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्ण बॉडीला आपण थॅलॉइड्स म्हणतो. इवन नो ऑर्गनायझेशन ऑफ टिश्यू इन दिस ऑर्गन, त्याला आपण थॅलॉइड म्हणतो. त्याचबरोबर मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. मल्टीसेल्युलर आहे की नाही, मल्टीसेल्युलर बट इट इज अ नॉन मुव्हिंग. मल्टीसेल्युलर म्हणजे खूप सारे सेल आहेत त्याच्याकडं, पण मूव्ह होतात का? नाही. आणि ते कसे आहेत? ॲटोट्रॉपिक आहेत. दे प्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन. याचं जे रिप्रोडक्शन होते की नाही, स्पोअरच्या माध्यमातून, परागकण या माध्यमातून त्याचं रिप्रोडक्शन म्हणजे पुन्हा या प्रकारच्या प्लांट जनरेट होण्याचे स्पोअरच्या फॉर्मेशनमुळे होतं. दिस द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ द ब्रायोफायटा इज. आता याच्यामध्ये ज्या काही प्लांट्स येतात त्या फ्लॅट असतात, रिबन लाईक असतात, लॉंग असतात, विदाऊट अ ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज, पण ते दिसत नाही. इन्स्टेड ऑफ स्टेम लाईक ऑर लिव्ज लाईक पार्ट. स्टेम असल्यासारखं वाटतं पण स्टेमसारखा किंवा लिव्हसारखा किंवा रूट लाईक रायझॉइड्स. लक्षात आलं का? स्टेम लाईक किंवा रूट लाईक पार्ट्स आहेत, वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर रूटसारखा एक रायझॉइड नावाचा पार्ट अशा प्रकारच्या प्लांट्सकडं पाहायला मिळतं. अँड दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू. कोणत्या? वस्क्युलर टिश्यू यांच्याकडं नसतात. देर इज अ नो वस्क्युलर टिश्यू. कुठलाही टिश्यू यांच्याकडं नाहीत. कशासाठी? फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे फूड कंडक्ट करण्यासाठी किंवा वॉटर कंडक्ट करण्यासाठी त्यांच्याकडं कुठल्याही अशा प्रकारच्या टिश्यू नाहीत. याचं एक्झाम्पल येतं मॉस, त्याला फ्युनारिया म्हणतात, मर्चेंटिनिया, त्याचबरोबर अँथोरेसियस आणि रिसिया हे त्याचे एक्झाम्पल आहेत. बघा, ब्रायोफायटामध्ये हे सगळे ॲब्सेंट असते. थॅलोफायटामध्ये लिव्ज लाईक, रूट लाईक आहेत. लिव्ज लाईक किंवा स्टेम लाईक पार्ट्स आहेत, रूट लाईक सुद्धा पार्ट्स आहेत, त्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. रूट लाईक, स्टेम लाईक आणि काय आहे लिव्ज लाईक पार्ट जो आहे त्याला आपण रायझॉइड्स म्हणतो. तसं थॅलोफायटामध्ये असं काही नाही जे की ब्रायोफायटामध्ये आहे. चला, आज आपण क्रिप्टोगॅममध्ये 2 डिव्हिजन बघितले. एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डिव्हिजन आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुर्तास या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स लॉट.